उशाला तोंड वाचून नागोबा बसलाय उशाला कसं आपण आदू माणूस आहे ते नातीनं फिचणं जमणार. मी तुम्हाला पहिले सांगलो ते नव नाचका आणि लौकिक सांगलो. मसनाच्या वाटण कसं निघाल्या कोण तशाना भेटलाय कोण सांगली वाट लोकांचं ऐकलं की महाराज नाश होते आणि 100% नाश का होते की बाबा मसनाच्या वाटणं आपल्या गौऱ्या तयार होतात तरी ती अहमपणा जाईच नाही. ज्यावेळेस आपला मीपणा जाईल त्यावेळेस सद्गुरूची घटन होते महाराज. आता मसनात गेल्यानंतर ते मीपणा उगा बापूच्या देखत बापू बापू मागून आता एकीकून कापू होत आणि याच्यासाठी म्हणलो होतो लई दिवसाची घटन म्हणजे तुम्हाला की बाबा लई दिवस झालं भजन म्हणून आहे तुमच्या संग. हे आशा होती तुमच्या सगळं भजन म्हणायची. कोण सांगाल मारो असं कर तसं कर म्हणून सांगतात ना. सांगल्यावर पुन्हा पश्चाताप होते म्हणून या पदाचा करून करता म्हणतो बाबा तुला या मसनाच्या वाटेने निघाला तुझ्या गवड्या तयार आता तुला कोणता शाना भेटलाय कोण्या शाण्याने सांगायला तुला असं कर म्हणून. मसनाच्या वाटण कसा निघाल्या नीट कोण कशाना भेटलाय कोण सांगली वाट कसं खरं वाटते 100% खोट कधीपासून पडलाय तुम्हाला असं पाठ हे पाठ कालचा आजचा न मला पहिलं आज्यानं केल्यानं नाताला भोगावं लागत गेलं की नाही. हे खोटं बोलण्याचं खानदान आज्यापासूनच आहे. 100% खोटं आहे तरी खरंच वाटालंय. का खरं वाटालंय मुळामध्ये माहितच नाही. आज्यानं केलं पोराला भोगावं लागते म्हणायचं. कसे होते सोबत गुण संगत गुण म्हणतात. महाराज थोडं तरी आपल्या डोक्याने काम करा. असंच आमच्या मारुतराव मामासारखं पाटलाचा मोठा वाडा होता वाटेला. गावचे पाटील आणि या गावच्या पाटलाला कोणालाच काही म्हणायची हिंमत नव्हती महाराज. या पाटलाचा 2 मजली 3 मजली वाडा या पाटलाच्या सुनेनं महाराज धडल गुन्ह्यावरून खरकट पाणी टाकलं. खालून माणसं जावो कोणी देवाला जावो कोणी मारुतीला जावो कोणी दत्त महाराजाच्या मंदिरात जावो ते पंचीपाळ तांब्या हातात तसाच वरून शेणाचं पाणी भडल गुन्हा टाकलं. महाराज माणसं तरी किती सहन करतील.
माणसंही काही काळापुरतं सहन करतात मला. आणि लय माणसं सहन करणं गेले अति झालं की माती होणार आहे 100% खरा. एका दिवशी गावातल्या सगळ्यांनी मिटिंग घेतली की आपण आज मारो चौपटलाच्या घरी जाऊ, ठाम मारो चौपटला बोलू. महाराज जनता बिघडल्यावर सरपंचाचं ना खासदार आमदाराचं कोणाचंच काही चालणार. मग सगळ्यांनी गेलं महाराज. सगळ्यांनी गेल्यात नंतर त्याला म्हणलं पाटील काय आहे तुमचं घरानं. आम्ही मारुतीला चल्या, जगमंदिरला चल्या. हातामध्ये देवाची तांडे आहे, पंचपाळ आहे. देवाला जात असताना वरून शेणाचं पाणी पड, कुठं कचरा पड. त्या पाटलानं सांगलं सुनबाईला, सुनबाई थोडं डोक्यानं काम करायला शिक. काय म्हणलं? सुनबाई म्हणजे काय हरकत नाही मामाजी, काही हरकत नाही मामाजी. मला नंतर त्या माऊलीनं सकाळच्या फारी उठली, त्या येणीचं बटन सोडली, येळकोट येळकोट जे येळकोट येळकोट म्हणतात आहे ना, राहिना याचा मूळचा स्वभाव जायना. त्या माऊलीने एक केस सोडली महाराज, झाडाला सुरू झाडणं झाल्याच्या नंतर महाराज सकाळी बायाचं काय काम राहायचं, झाडायचं, सडा टाकायचं. सडा टाकल्यावर वतलाला लावायचं. त्या बाईनं वतलाला लावली महाराज. वतलाला लावल्यानंतर ते जाळ बाहेर आलं ना, आपण हाताने ढकलता. तिला पटकन सासऱ्याची गोष्ट लक्षात आली. मामाजीनं डोक्यानं काम